तरी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड, ठीक आहे, त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल, परंतु त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाडांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये. मग तुम्ही अनिल देशमुखांना हात टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला. ऐक्यू माहिती. मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत? टाका ना. मग मिंद्यांच्या घरी धाड का नाही टाकत? सोरेनच्या घरी धाड टाकलीत, केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले. मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार सुद्धा काही किंमत नाहीये. मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील, त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात? काय मिळते तुम्हाला? तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल, स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूलाने गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली, तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा. मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाहीये. पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो? पोलिसांनी सांगावं. पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे. मग कोणी केली ही धक्काबुक्की? म्हणजे मुद्दाहून काही डिवचण्याचा प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते? बरं, हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे? देवेंद्र फडणवीस दिसलेत का 2 दिवसात? दिसलेत? भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिली? त्या बावनकुळेने दिले? अशा हजारो घटना घडतात. अहो, हजारो घटना घडतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय, तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवलाय, तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मग या राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच, कारण ह्या भगव्याला ज्यांनी म्हणजे मेलो तरी 72 पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लाभल्यानंतर, तसा खासदार लाभल्यानंतर ही गद्दारी ह्या छत्रपतींच्या हे राजापूर सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते, का जाळली वखार? तर तोफगोळ्यांचा तो करार मोडून सिद्धी जोहारला मदत केली इंग्रजांनी, म्हणून इंग्रजांना धडा शिकवायला ते आले होते. मग आत्ताचे जे कोणी आमच्यावरती चालून येणारे लोक आहेत त्यांना मदत करणाऱ्यांचं आम्ही काय नंतर करू, त्याचं हे जे पुतळा आहे ना ते साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. हे उदाहरण आहे. म्हणजे जोपर्यंत संधी मिळाले गोडी गुलाबाने आनंदात भोगा. मी काल सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत, ते मला मानतायत, कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली, चोराला मदत केली, त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला. तिकडे नितीश कुमारला फोडला, हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं, केजरीवालच्या मागे लागलेले आहेत. माझे राजन